हॅलो मंडळी, नमस्कार. निफ्टी बरेच दिवस झाले बघतोय आपण फार डाऊनला येतोय. जर आपण निफ्टीमध्ये डे टाईम फ्रेमचं जर ॲनालिसिस केलं, निफ्टीमध्ये जर आपण डेचं ॲनालिसिस केलं, तर कालच मी एक ऑब्झर्वेशन जे आहे ना ते इथे केलं होतं की मार्केट जे आहे ते ट्रेड लाईनवरती आहे. जर तुम्ही नीट इथे पाहिलं असतं तर मार्केट जे आहे ना इथे ट्रेड लाईनवरती, आणि इथे कुठेतरी आपल्याला ट्रेड लाईन जी आहे ना ती ब्रेक होताना दिसते. इथे जे आपल्याला ट्रेड लाईन जी आहे ना ती ब्रेक होताना दिसत आहे. त्याच्यामुळे ही मोमेंटम जी आहे ना आणखी जी आहे आपल्याला डाऊनला बघायला मिळू शकते. आणखी डाऊनला जे आहे ना मार्केट आपण इथे ऑब्झर्व करू शकतो की इथे जे मार्केट आहे ना ते आणखी डाऊनला मुवमेंट करू शकतं. आता ह्याला डायरेक्ट जर आपण सपोर्ट लेवल बघितली, डायरेक्ट जे ह्याने आता हा रिसेंट सपोर्ट जो आहे तोही ब्रेक केला आहे, क्लोजिंग खाली दिलेली आहे. त्याच्यामुळे एक मोमेंटम जे आहे ना आपण इथे डाऊन साईडची जी आहे ना येऊ शकते ऑन अ मंडे हे प्रेडिक्ट करू शकतो. तर आपण इंटरनल लेवल्समध्ये जर आपण कुठल्या पोझिशन्स कॅरी फॉरवर्ड केल्या असतील तर इंटरनल लेवल्समध्ये आपण बघू शकतो की मार्केट ओव्हरऑल जे आहे ना सपोर्ट लेवल ब्रेक करून खाली क्लोज झालेलं आहे. मार्केट जिथे ओपन झालं होतं ना, मार्केट जिथे ओपन झालं होतं त्याच्या खाली क्लोज झालेलं आहे. त्याच्यामुळे एक आपण इथे एक ॲनालिसिस ठेवू शकतो की मार्केट जे आहे ना ऑन अ मंडे साधारण आपल्याला गॅप डाऊन जे आहे ना ओपन होताना दिसू शकतं. हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पजसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग ॲडवाइस देत नाही. मी सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझर नाही आणि या व्हिडिओमध्ये दिलेली कोणती माहिती ही पर्सनल रिकमेंडेशन समजू नये.